नमस्कार, स्वागत आहे तुमचं विनाज किचनमध्ये। तर आज आपण करणार आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात आवडती वडी म्हणजे कोथिंबीर वडी। तर तुम्ही बघू शकताय मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ती बारीक चिरून घेऊया आणि एका पातेल्यात चिरलेली कोथिंबीर आपण काढून घेऊया। कोथिंबीर चिरताना हाताची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कारण ती ओली असते आणि चाकू घसरण्याची शक्यता जास्त असते। तर एक कोथिंबीरीची जुडी होती, तर 3 बॅच मध्ये मी अशी कट केलेली आहे। तर 3 बॅच मध्ये मी कट केलेली आहे आणि जवळजवळ अर्धा पातेलं कोथिंबीर झालेली आहे। तर त्यामध्ये आपण टाकूया डाळीचं पीठ, थोडंसं मीठ, गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, आणि चव येण्यासाठी राजगिराचं पीठ। तर आपण कोथिंबीर पाण्याने धुवून घेतली होती, त्याच्यामुळे कोथिंबीरीला पाण्याचा अंश आहे, त्याच्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत। जर तुम्हाला हाताने पीठ मळायला आवडत नसेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कोथिंबीर वडी करू शकता, पण अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो ना तेव्हा जास्त कुरकुरीत आणि छान लागते कोथिंबीर वडी। टेक्स्चर येतं कोथिंबीरीच्या वडीला। नुसतं याच्यामध्ये डाळीचं पीठ आणि पाणी टाकून तुम्ही अशीच स्टीमरच्या प्लेटमध्ये टाकली आणि वाफवली तरी चालते। जर तुम्हाला ही प्रोसेस आवडत नसेल तर मी पुन्हा दुसऱ्यांदा थोडंसं पीठ घेतलं होतं, कारण कोथिंबीर खूपच जास्त वाटत होती आणि अगदी थोडंसंच 1 ते 2 चमचे पाणी घेऊन मी हे पीठ असं मळलेलं आहे। 5 मिनिटात पीठ मळून होतं, जास्त वेळ लागत नाही। तर अंदाज घ्यायला पाहिजे आपण, जास्त पीठ पण नको व्हायला आणि जास्त कोथिंबीर पण नको व्हायला। दोन्ही गोष्टींची आपल्याला, दोन्ही पदार्थांची चव आपल्याला लागायला हवी। तर मी हे पीठ माझं मळून झालेलं आहे आणि मी हातामध्येच जो मी गोळा तयार केला होता त्याचे मी 2 पार्ट केले आणि मी हातावरच असं रोल केलेला आहे। थोडेसे जाडसर मी केलेले आहेत कारण मला थोडेसे मोठे आकार पाहिजेत कोथिंबीर वडीचे। तर मी स्टीमरमध्ये ठेवलेला आहे, गॅस मी चालू केलेला आहे। स्टीमरमध्ये मी पाणी आधीच टाकून ठेवलेलं। तर आपण हे 10 ते 15 मिनिटं मोठ्या गॅसवर शिजवून घेतलेलं आहे। तर वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि 20 मिनिटामध्ये छान अशी शिजलेली आहे। तर आपण बारीक बारीक काप करून शॅलो फ्राय करणार आहोत। तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता। मी शॅलो फ्राय करते कुठलीही वडी, कारण शक्यतो तेलकट पदार्थ टाळायचे असतात खायला। शॅलो फ्रायने पण तेवढीच क्रिस्पी होते ही। टेक्स्चर बघू शकताय तुम्ही, खूप छान टेक्स्चर आलेलं आहे कारण व्यवस्थित शिजलेली आहे। तर आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि एक वडी आपण अशी टाकणार आहोत। तर साधारण 1 ते 2 मिनिटांमध्ये ती खालच्या साईडने क्रिस्पी होईल। त्यानंतर आपण पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने पण क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर, टेक्स्चर आलेला आहे, खूप क्रिस्पी झालेली आहे वडी। तर अतिशय कमी वेळात होणारी ही कोथिंबीर वडी आहे। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी? अतिशय सोपी, कमी साहित्यात, जास्त मसाले न वापरता खूप छान लागते ही वडी। आमच्या घरात तर सगळ्यांना आवडते, मी नेहमी करते। तर तुम्हीही करा कोथिंबीर वडी
आणि मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने केल्यावर कशी लागते ते. बाय.